नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी प्रवेशाचा तिसरी लिस्ट जाहीर होऊन ॲडमिशन सुरू झाले आहेत आणि आता चौथ्या लिस्टसाठी म्हणजे चौथी लिस्ट जी असणार आहे हा स्पेशल राऊंड असणार आहे पहिला, त्यानंतर स्पेशल राऊंड सेकंडसुद्धा होईल तुमचा. तर ह्या चौथ्या लिस्टसाठी जे ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला नाही आहे 3 लिस्टमध्ये सुद्धा, तर अशा विद्यार्थ्यांसाठी चौथी लिस्ट असेल. तर ह्या चौथ्या लिस्टमध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सेकंड तुमचा जो पार्ट होता तो सेकंड पार्ट अनलॉक करणार आहेत. म्हणजे तुम्ही आता कॉलेज ची नावंसुद्धा बदलू शकता, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला साईट स्ट्रीम जर चेंज करायची आहे तर तीसुद्धा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. मग त्यानुसार अनलॉक होणार आहे तुमचं हा फॉर्म आणि तुम्हाला अनलॉक करून काय करायचं, अनलॉक झाल्यानंतर तो जे पण तुमचं एडिट करायचं आहे म्हणजे कॉलेज नवीन टाकायचे असतील किंवा तुम्हाला स्ट्रीम बदलायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी टाकू शकता. आणि पुन्हा टाकून झाल्यानंतर तो फॉर्म काय करायचा आहे, तुम्हाला लॉक करायचा आहे. फॉर्म लॉक करायला विसरायचं नाही. ओके, म्हणजेच की आणि मग हे झाल्यानंतर 31 तारखेपर्यंत म्हणजे 26 ते 31 तारखेपर्यंत तुम्हाला हे जे काही चेंजेस आहेत, बदल आहेत, ते तुम्हाला एडिट करायचं आहे. 31 तारखेला ते क्लोज होईल. त्यानंतर मग जो स्पेशल राऊंडचा आहे तो 5 ऑगस्टला तुम्हाला काय होणार आहे, ती चौथी लिस्ट ज्याला आपण बोलतो किंवा स्पेशल राऊंड 1ची जी लिस्ट असेल, ज्या लोकांना कॉलेज लागले आहेत त्या सर्वांची लिस्ट 5 ऑगस्टला काय होणार आहे, लागणार आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की अनलॉक होणार आहे तुमचा सेकंड पार्ट, तर तुम्ही एडिट करू शकता, जे तुम्हाला चेंजेस पाहिजे चेंजेस करू शकता. आणि सर्वांनी लक्षात ठेवा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन की तुम्हाला लॉक करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद.